हाय गाईज, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सकाळी उठले मी, आंघोळ वगैरे केलेली आहे. थोडंफार मी घरातला पसारा वगैरे आवरून घेतला आहे. हॉल माझा पूर्ण क्लीन करून झालेला आहे आणि किचन राहिलेलं आहे. किचनमध्ये थोडासा पसारा पण आहे, किचन आवरायचं पण आहे आणि स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे. भाजी वगैरे सोलून झालेली आहे आणि आज मी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे शिमला मिरची बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि काकडीची भाजी बनवणार आहे. आमरस बनवणार आहे स्पेशल, बस इतकंच, आणि चपाती बनवणार आहे त्याच्यासोबत. तर चला पाहूयात. आणि कसं वाटतं तुम्हाला आमचा ब्लॉग? चांगलं वाटतं का पाहायला? कमेंट करा, कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतं आमचा ब्लॉग तुम्हाला पाहायला. ब्लॉग जर तुम्हाला आमचा आवडत नाही आहे म्हणूनच तुम्ही आम्हाला काही कमेंट करत नाही आहे, तर ठीक आहे, तसं काहीच नाही. नवीन सुरुवात आहे, त्यामुळे आम्ही पण समजू शकतो की कुठेतरी आमचीच थोडीफार चूक होत असणार आहे. किंवा मग मी बोलण्यामध्ये, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगते की माझी बोलण्यात पण थोडीफार चूक होती, थोडंफार बोलायचं समजत नाही, आणि थोडं तुम्ही समजून घ्या. छान छान अशा कमेंट्स करा आणि तुम्हाला पाहायला पण मिळेल की ब्लॉग, आम्ही आता सुट्ट्या आहेत मुलांना, कुठे जाणार आहे काय, हे सगळं तुम्हाला पाहायला पण मिळेल. आणि चला आता स्वयंपाकाची तयारी मी करते आहे. तर असं माझं रोजचं रुटीन आहे. तर घरातलं मी घाईमध्ये सगळं आवरून तर घेतलेलं आहे. इथं असं काही पसारा राहिलेला आहे किचनवरती, आणि इथं एक मिनटं, असं सगळं काही राहाडा आहे सगळा, हे इथं पडलेले आहेत. कपडे आवरायचे आहेत इथले, आणि हे किचन साफ करायचं आहे. भांडे वगैरे माझे घासून झालेले आहेत, थोडेसे 2-3च भांडे आहेत, आणि किचन क्लीन करायचं आहे. आणि भांडे लावून पण घेतलेले आहेत मी, तसं सगळे भांडे लावून झालेले आहेत घासून स्वच्छ. आणि ॲक्च्युली खरं तर पाणी नव्हतं आमच्या इथं, म्हणून खूपच गोंधळ झालेला आहे. हे आहे शिमला मिरची बटाट्याची भाजी. शिमला मिरची खाली आहे याच्या, बटाटावरती आहे. आणि इथे आहे काकडी, तर या काकडीची पण भाजी बनवणार आहे मी आज. चला तुम्हाला दाखवते. मी थोडंसं आवरून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते आणि ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवते. चला, आवरून झालं आहे माझं, आणि आता मी थोडंसं हे पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये मी ना थोडं गरम पाणी पिणार आहे, कारण की तब्येतीसाठी मी गरम पाणी पित असते रोजच. इथे मी कप घेतला आहे, कपमध्ये पाणी ओतून घेते. आता पाणी पिऊयात आपण. दार वाजतंय, गट्टू आलेला आहे वाटतं आमचा. 2 मिनटं आहे, खेळतोय इथं. गट्टू उन्हात खेळायला जात नाही तो, आता जात होता आधी, आता दारातच खेळतो. सारखं दरवाजा वाजवतोय ना बाबडे. हां, इथला दात आहे ना आमचा, उंदरांनी खाल्लाय. तर चला आता बसते, गरम पाणी पिता पिता तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते. ये बाबू इथं. आमची दृष्टी राजवीर, गट्टू म्हणजे हां, ह्याचं खरं नाव राजवीर आहे, तिचं नाव दृष्टी आहे, आणि तिला आम्ही लाडाने माऊ म्हणतो. तर दोघंही पास झाले ते. हा थोडा कमी पर्सेंटेजनी झाला आहे आणि चांगल्या पर्सेंटेजनी झाली आहे, पण अभ्यासात दोघंही हुशार आहे ना. दृष्टी आमची खूप हुशार आहे. किती हुशार येणार आहे? हो. तर आता आपण फिरायला कुठं जायचं? पहिला प्रश्न तर आपण गट्टूला विचारूया. 1 मिनिट, मी हे नीट लावते मोबाईल. आता व्यवस्थित दिसतोय गट्टू पण आमचा. मग कुठं जायचं हिरो फिरायला? दुबई. हां, दुबईला जायचं म्हणतो. दिल्ली. होय का? दिल्लीला जायचं? अमेरिका फिक्स. बघा, अमेरिका, दुबई. ज्यावेळेस आपल्याकडे लय पैसे येतील ना, त्यावेळेस मी तुला नक्की अमेरिकेला नेईल, दुबईला नेईल, घेऊन जाईल फिरायला. काय तर आम्ही ह्यावेळेस आहे ना ठरवलेलं आहे. गट्टू, सांगू तुला कुठं जायचंय? कुठं सांगू? जाऊ दे, काहीतरी तिथं गेल्यावरतीच कळायला पाहिजे ना आपण ज्यावेळेस फिरायला जाऊ त्यावेळेस, है ना. आम्ही तुम्हाला नक्की दाखवू आम्ही कुठं जाणार आहे, पण आत्ता आम्ही सांगणार नाही कुठं जाणार आहे. खूप छान ठिकाणी, पण मी तुम्हाला तिथे गेल्यावरतीच दाखवणार, आणि जाणारे स्टेसाठी जाणार आहे, है ना. तुला काय माहिती आहे? ह्याला काहीच माहिती नाहीये. तर मी असं रोज गरम पाणी पिते, आणि थोडंसं ना माझं वेट थोडं नाही भरपूर थोडंसं जास्तीच आहे,
आणि त्याच्यासाठी आता मी पहिला ब्लॉग, माझा जो पहिला चॅनेल होता ना, त्या ब्लॉगमध्ये मी बोलले होते की मला वेट कमी करायचं आहे. आत्ता माझं वेट जास्त आहे आणि मला कमीत कमी 10 ते 15 किलो वेट खरंच कमी करायचं आहे. होत नाही आहे ते स्वतःकडनं, पण ना तुम्ही मला थोडंसं नाही का सजेस्ट करा वेट कमी करण्यासाठी. मी रोज तसं गरम पाणी पितेच. आणि जिरं ओवा आहे ना, मला त्याने ना तोंडातनं असं ते हे येतं, छाले नाही का येतात, तोंड येतं ना ते येतं मला ओव्याने, म्हणून मी ते हे नाही करत, स्किप करते मी ते, नुसतं गरम पाणी पिते. आणि लिंबू टाकल्यानंतर, लिंबू आंबट असल्यामुळं काय होतं, माझं डोकं आहे ना, म्हणजे मी लिंबूच नाही, लिंबू सरबतच नाही, मी दही वगैरे खाल्लं, लस्सी पिलं ना की माझं आहे ना हे डोकं वगैरे इतकं सगळं जाम होतं, आंबट मला सहन होत नाही, हे असं सगळं आहे. त्यामुळं आणि आता चालायला जायचं पण ठरवलेलं आहे. काय होतं, जात होते मी आत्ता मध्यंतरी चालायला, पण ते ना कोणतरी नाही का असं, आता मम्मी आली होती म्हणून मग ते राहूनच गेलं. मम्मी होती तरी मी 3 दिवस चालायला गेलेच होते. काय झालं, पाणी तर मम्मी होती तर मी 2-3 दिवस तशी चालायला गेले. त्याच्यानंतर ना मम्मी म्हटली आजच्या दिवस नाही का नको जाऊ, मी जाणार आहे ना असं तसं, तर ते त्या दिवशी माझं राहून गेलं जायचं, तर मग ते त्यावेळेसपासून सुट्टीच पडली जायला चालायला. तर आता ठरवले आहे, मनावरती घेतलेलं आहे की खरंच करायचं म्हणजे करायचं, आता वजन कमी करायचंच आहे. असं मी रोज गरम पाणी पिते सकाळी उठल्यावरती. आणि सकाळी काय होतं, मला चालायला जायला सकाळी जमत नाही, मी जाते संध्याकाळी चालायला. सकाळी का नाही जमत, तर सकाळी ह्यांची स्कूल असते, मग ह्यांचं टिफिन करा, सकाळी उठा. आणि रात्री लेट झोपल्यामुळं काय होतं, सकाळी लवकर उठवतच नाही. आणि रात्री कितीही लवकर झोपायचा प्रयत्न केला तर ते आम्हाला सवय लागलेली आहे, तर ते होतच नाही रात्रीचं लवकर झोप. त्यामुळे सकाळी ह्यांची शाळा असती, 8 वाजताची शाळा आहे ह्यांची मुलांची. म्हणजे 8 वाजता गट्टू आवाज नको ना करू बाळा बॉलचा. तर 8 वाजता हे लोक जातात. मग तिथनं पुढं घरातले काम, थोडंसं व्हिडिओचं पण आता नाही का एडिटिंग वगैरे थोडीफार जी पण मी जशी मला तुटत फुटत येते तशी मीच करते. कारण माझ्या मिस्टरांना ह्याच्यात नाही का, म्हणजे ते म्हणतात की मी काम करू का हे, पण त्यांना जमत नाही, वेळ भेटत नाही. वेळ भेटतो संध्याकाळचा, तर ते म्हणतात की मला पण थोडंसं नाही का काम करून नुसतं कामच, दिवसभर काम आलं की थोडं झोपतात त्या आणि फ्रेश होतात संध्याकाळी आणि खाली थांबायला जातात. मग सगळे मित्र जमा होतात आणि मग ते त्यांच्याशी थोडंसं तासभर 1.5 तास थांबतात. पण थोडं त्यांना पण असं नाही का पाहिजे की बाबा, म्हणजे प्रत्येकाला मन असतं की नाही का मी सतत कामच करू का, तसं थोडक्यात. तर तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे. तर असं काय आहे. आणि मग मी पण त्यांना बोलत नाही की तुम्ही नाही का हे नका नाही का हे करूनच द्या म्हणून, माझी अशी काही त्यांच्यावरती जबरदस्ती नाही. ते आमच्यासाठी खूप करतात, म्हणजे इतकं करतात येत ना की ज्यावेळेस मला असं काही बोलण्याचं ज्यावेळेस टाईम येईल ना त्यावेळेस मी ते नक्कीच बोलेल. आता मला काहीच बोलायचं नाही आहे. आणि चला आता मी पाणी पिते थोडंसं आहे जे ते, आणि मग बाकीचं काम करताना मी तुमच्याशी शेअर करते. चला आता मी पटापट पाणी पिते आणि स्वयंपाकाला लागायचं. तर मी आता किचनमध्येच भेटते तुम्हाला. चला, पीठ मळून झालेलं आहे आणि आता मी भाजीची तयारी करते. तर इथे कढई ठेवली आहे मी तापवायला. इथं तेल ठेवलेलं मी तापवायला आणि त्यामध्ये मोहरी टाकली. तेल तापलंय चांगलं, पाहू शकता कसं मोहरी हे होते, तडकती आहे छान अशी मोहरी तडकली आहे. आता जिरं टाकते, थोडंसंच टाकलेलं आहे जिरं सुद्धा, चिमूट भरच सगळं. आणि हे हिंग आहे, हिंग सुद्धा चिमूट भरच टाकलेलं आहे मी. आणि आता आहे ना कढीपत्ता टाकते, थोडीशी कोथिंबीर. आता जाणार 1 मिनिटांनी टोमॅटो, थोडंसं मीठ टाकते पहिला, कारण काकडी आणि टोमॅटो वितळल्यानंतर ना छोटे होऊन जातं ना ते शिजल्यावरती, म्हणून थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आता लगेच ही जी काकडी आहे मी सोलून कट केलेली आहे ती टाकली. आता ह्याला 5 मिनिटं वाफेवरती ठेवायचं, गॅसचा फ्लेम मीडियम करायचा.
आता हे झाकण आपण काढू. छान अशी वाफ बसले. हे पाणी आहे ना छान सुकून घ्यायचंय. पाणी थोडंसं राहतच ते काकडीला, सुकतच राहतं ते. आणि आता मी ह्यामध्ये टाकणार आहे चिमूटभर हळद टाकणार आहे. खूपच कमी हळद. धने पावडर, अर्ध्यापेक्षा पण कमी आहे ना मिरची पावडर. खूप नाही टाकायची याला, थोडीशी बस, इतकी मी टाकलेली. ही आमची मारवाडी स्टाईल काकडीची भाजी आहे. आणि आता बघा इतकी कमी भाजी झालेली आहे, त्यामुळे मी मीठ आहे ना आधी एकदम किंचित टाकलेलं. आता ह्याच्या चवीनुसार मीठ सोडलेलं आहे. बस खूप होईल हे असं छान. पाणी बघा तुम्ही पाहू शकता, पाणी सगळं सुकलेलं आहे यातलं. पाहिलं ना. परत 5 मिनिटं, मग 5 मिनिटांनी झालं. पण परत चेक करू. 5 मिनिटं होऊन गेले. भाजी छान झालेली आहे. आता जी कोथिंबीर होती राहिलेली ती सुद्धा मी टाकून दिलेली यामध्ये. चला अशी भाजी आपली रेडी आहे. आता गॅस बंद करायचा. हे असं मी बनवणार आहे. ही भाजी झालेली आहे काकडीची. आणि आता मी बनवणार आहे शिमला मिरची बटाट्याची भाजी. चपात्या करणार आहे आणि मग थोडंसं तुम्हाला दाखवते आणि बाकीचं किचन वगैरे आवरताना पण दाखवते. आणि आज मी बनवतेय फुलके. कढई ठेवली आहे मी शिमला मिरची बटाट्याची भाजी करण्यासाठी. आता माझ्या चपात्या झालेल्या आहेत. चपात्या म्हणजे मी फुलके बनवलेले आहेत. फुलके माझे आता रेडी झालेले आहेत. आणि जी काकडीची भाजी बनवलेली होती ना मी, त्यामध्येच मी भाजी फोडणीला घालते. यामध्ये मी जिरं टाकते. जिरं टाकल्याच्या नंतर न लगेच कांदा टाकते. कांदा इथं हलकासा लाल झालेला आहे. तर मी लगेच टोमॅटो टाकते यामध्ये. तर असं छान टोमॅटो पण भाजले गेले आणि कांदा पण भाजले गेलेला आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे धने पावडर. धने पावडर होती ती मी सगळी टाकलेली आहे. आणि यामध्ये मी खरं तर आहे ना कांदा मसाला वापरते. हळद टाकली थोडीशी. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. बघ किती छान मसाला असा मला असा मसाला आहे ना इतका छान याचा वास सुटतो ना. मॅगीचा मसाल्याचा वास कसा सुटतो तसंच सुटतं. खूप छान वाटतं. कोथिंबीर टाकली थोडीशी, आणि चव येते.
आणि इथं तुम्ही पाहू शकता, अयो पाणी सांडलं. हे मी सगळं धुवून ठेवलेलं होतं आणि पाण्यात ठेवलेलं होतं भिजवून. आणि इथं मी आता हे काढते झाकण. 5 मिनिटं झालते पण वाफ काही याला बसलेली नाही. यात थोडंसं पाणी टाकायचं. पण पहिला थोडं चांगलं मसाल्यात मी ह्याला परतवून घेत असते वाफ देऊन. पाणी थोडंसं म्हणजे ना एकदम गोडभरच पाणी, एवढंच. आता कोथिंबीर सगळी टाकून देणार. छान असं परतवते परत. अशी काही शिमला मिरची बटाट्याची माझी भाजी. चला आता मी आमरस करायला बसते. हे थोडीशी कढई माझी क्रॉस झाली. हे असं काही माझं वरून झालंय. आता किचन थोडंसं राहिलंय, साफ करायचं आहे. आणि आत्ताचे भांडे आहेत ते घासून घ्यायचे ते. आणि आता मी पहिला आमरस करायला बसते. आमरस करता करता थोडासा व्हिडिओ घेऊ आणि तर चला आवरते आता पटापटा. तर इथं आत्ता सांगितले हे भांडे राहिलेले आहेत थोडेसे. आणि हे आंबे आहेत ना, स्वच्छ धुवून घेते. आमरस करायचा. आमरस करते आता. तर असे आंबे व्यवस्थित आमरससाठी झाले. असं मी काढून घेतलंय आता. मम्मी कधी होईल आमरस? होईल बाळा आता 5 मिनिटात. चला. तर इथं आता माझी भाजी रेडी झाली, शिमला मिरची बटाट्याची. इथे आमरस रेडी झालाय. हे थोडंसं मी असं ठेवते कारण ते खायला छान लागतं असं. आता आम्ही जेवतो दुपारचं जेवण आणि मग आता भेटतो तुम्हाला संध्याकाळीच. आता जेवणार आणि संध्याकाळी भेटणार. चला सो बाय. संध्याकाळी असं मी इथं फुलके केले, आमरस, काकडीची भाजी आणि ही शिमला मिरची बटाट्याची भाजी. तर चला या जेवायला आता तुम्ही आणि भेटूयात आता आपण संध्याकाळी. चहा प्यायला. आता चहा प्यायला बसते. झोपले नाही मी दुपारचंच, म्हणजे रोजच झोपत नाही, कधीतरीच झोपते. आणि आता हे उचल रे दादा 1 मिनिट. असं आज आमची माऊ तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलीच नाही ना. आता बघा दिसेल. खेळून आले ना ती, आता खूप थकली आहे, दमली आहे बाई माझी. बघा. आणि हा बघा कसं चोरून बघतो. आणि संध्याकाळी हे दोघं स्पेशल काहीतरी नाही का करणार आहे ब्लॉगसाठी, नाही का. असं काय का करणार होते, कॉमेडी काहीतरी करणार आहे तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी आहे ना. मॅजिक करणार आहे. बापरे किती वीज मोठी कडकली आहे. हा इथं चहा वगैरे पिऊन झाला आमचा. बसलो, थोड्या गप्पा झाल्या. आणि माझ्या मिस्टरांनी आहे ना दुपारी शिवापूरवरनं आहे ना भेळ आणलेली. हे पहा इथं भेळ आहे. हे 2 आहेत, यामध्ये 1 आहे. आणि आता स्वयंपाक काय करायचा, भेळ आत्ता खायची आहे. तर स्वयंपाक मी जो मसाले भात करणार होते तो मी कॅन्सल केलेला आहे. पोरं पण म्हणतात की दुपारचं जे आहे त्यातल्या थोड्याशा काही रोट्या आहेत. इथं भाजी पण तुम्ही पाहू शकता भरपूर आहे. आणि हे पण आहे, त्यामुळं मग जेवण वेस्ट नाही घालवायचं आहे. तर आत्ता मी भेळ खाणार. आम्ही सगळे थोडीशी भाजी चपाती खाणार. आणि मी आता भेळच खाल्ली ना तर मी जेवणार नाही. त्यामुळं आता मी भेळ खाते आहे. आणि आता स्वयंपाकाचं टेन्शन मला नाही आहे.
तर चला थोडा वेळ आपण गप्पा मारूयात, थोडीशी रील्स शूट करते, मग भेटूयात. आहे ना भेळ अशी मी सगळी मिक्स केलेली आहे आणि मी आहे ना चिंचेचं नाही का हे असतं ना, काय म्हणतात त्याला, घट्ट असं नाही का, चिंच बनवून ठेवतात, दहीवड्यावर वापरतात ते चिंच असते ना, त्याच्यात गूळ वगैरे सगळे. तर मी ती चिंच बनवून ठेवलं होतं त्याचं हे असं, हे चिंचेचं पाणी थोडक्यात असं बोलते मी. हा, काळं मीठ, चाट मसाला, जिरा पावडर, लाल मिरची पावडर असं टाकून मी काय केलं होतं, हे खूप छान झालं. आणि आता माऊ आमची काय करते माहिती का, ती जी भेळ आहे ना त्या भेळमध्ये आहे ना ती ते ॲड करते हे चिंचेचं पाणी आणि टेस्ट बघणार आहे. ती म्हणली मम्मा जर ही टेस्ट छान झाली ना तर आपण या चिंचेचं ते पाणी टाकूनच खाऊयात. एक मिनिटात दिसते का ग? दिसते ना. भेळीचा चमचा घेतला असा नाही घ्यायचा, भेळीचा चमचा बस. घे सांडवू नको खाली, हलवायचं बाळा त्याला सगळं नीट नीट हळूच. वाव, ते चमचा त्यातच राहू दे आणि घे आता त्याला मिक्स कर. आता माऊ आमची मिक्स करते आणि टेस्ट करून दाखवते कशी लागते. मी खायला घेतली आणि कशी आली, मम्मा मम्मा थांब हे दे इथं. म्हणलं का, घेतलं तिने आणि लगेचच चिंचेचं पाणीचं तिला आठवण आली की लगेचच मला म्हणली आपण तसं करून खाऊन ट्राय करू. बाहेर भेळ अशीच भेटती म्हणून ती म्हटली की चिंचेचं पाणी टाकूयात आपण यामध्ये. आता आम्ही भेळ खाल्ली ना मग जेवायचं काहीच नाही, आमचं जेवायचं काहीच नसतं रात्रीचं. शक्यतो थोडंच खातो आम्ही रात्रीचं, असं पोटभर जेवत नाही. असं कधीतरी उपवास वगैरे असं काय असेल ना तर मी बनवते संध्याकाळचा स्वयंपाक. मग उपवासाच्या दिवशी ना मी काय करते माहिती का, कोणाचा बी उपवास असला ना मग मी काय करते, दिवसभर काही पण पोहे खिचडी वगैरे नाही का, साबुदाण्याची खिचडी असं करते, तेच खातो. संध्याकाळी छान लागती. मी खाऊन दाखवते आता, एक मिनिट. खरंच छान लागते, बाहेर भेटते ना तशीच लागते. सारसबागेत भेटते अशी भेळ लागते, खरंच सेम सारसबागेचा टेस्ट आला आता. या तुम्ही पण सगळे भेळ खायला. मग आता आमची मावाशीच बनवणार आहे. चला खातो आणि बोलतो तुमच्याशी. बाय, नंतर भेटू परत. बोलले होते ह्याच्यावरती बेडशीट टाकायची, तर बेडशीट पण टाकून झालेलं आहे. हे सगळं असं हा खातोय. आणि आता 2 मिनटं मी माझं टेस्ट हे करते. हा भाजी चपाती खातोय, आम्ही भेळ खाल्ली. आता बघू जेवणाचं काय भूक नाही वगैरे. भेळ खाल्ल्यावरती असं पोट छान गच्च भरल्यासारखं वाटतं आणि म्हणजे जेवायची इच्छाच होत नाही. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ तुम्हाला? आणि हो, हे आता काहीतरी दोघं करणार आहेत, तर मी तुम्हाला दाखवते ते. त्याचं जेवण झालं ना एकदा की तो करणार आहे काहीतरी कॉमेडी. आता यांचं चालू झालेलं आहे काय ग, गेम ना, काय म्हटले मगाशी, काय करणार आहे? मॅजिक. अच्छा, मॅजिक काहीतरी करणार आहेत हे लोक दोघं. तर चला दाखवते तुम्हाला आता ह्यांचा गेम. हा चला पहा हे लोक काय करतात ते. आता मी पण बघते आता. कर ना. 1 2 3 1 2
इथं मला दोघांनी सांगितलं होतं मम्मा गेम खेळायची, मम्मा हे करायचं आहे, कॉमेडी करायचं आहे काहीतरी नाही का आपल्या ब्लॉगसाठी. पण ह्यांनी असं काहीतरी वेगळंच केलं होतं. हे पातेलं ह्यांनी डोक्यावरती गपचूप ठेवलं आणि माझ्याकडे ह्याचं तोंड नव्हतं म्हणून मला ते काय व्यवस्थित दिसलं नाही आणि ह्यांनी गपचूप ते पातेलं पटकन डोक्यावरती ठेवलं. ह्या असे पोरं करतात. आणि मी म्हटलं होतं आता दृष्टीचं आहे ना काहीच खरं नाही. दृष्टी आता इतका मार खाणार आहे ना तिच्या पप्पांचा. आणि मी आहे ना तो कॅमेरा पण ऑफ करू शकत नव्हते, कारण की काय झालं तर की तिच्या पप्पांना मला दाखवायला की हिने पहा हे असं केलेलं आहे ह्याच्यासोबत म्हणून. तर असे पोरं आहेत करामती, बापरे डेंजर आहेत, खूप डेंजर. आणि वेगळंच काहीतरी करून बसले, मला सांगितलं वेगळं आणि वेगळंच काहीतरी. This is what for everyone. धगधग करताय ना मूर्खांनो, असं काय बी करतात का? आणि मी एवढं शांती आहे ना मेंटला सारखं काय करता लय मार खाणार होती ही आता. डान्स बघा तिचा मेंटल. My dance name is magic. गप, तू पण नाही सांगितलं ना मला, तुला माहिती होतं का असं? ना माहिती मला. हं? तिने सांगितलं. कधी सांगितलं तुला? Just. आभारली ना दादांनी मला शान मारली. हां ती पण छान आहे, पण ती ना जरा लयच हुशार झालेली. ते आता काहीच बोलत नाही. थोड्या वेळाने बोलते. तर आता आमचं झालेलं आहे, पोरांचं पण झालेलं आहे जेवण सगळ्यांचं. मी तर तुम्ही पाहिलंच आहे, मी भेळ खाल्ली आणि पोरांनी पण भेळच खाल्ली. आणि गट्टूनी तर मगाशी भाजी चपाती खाल्ली, त्यांच्या पप्पांनी पण भेळच खाल्ली, कारण त्यांनी आमरस वगैरे आम्ही दुपारी ना जेवलो होतो तर ते खूपच हेवी झालेलं होतं. मग संध्याकाळी विचार केला होता भात वगैरे नाही का पुलाव वगैरे करायचा, पण ते म्हटले नको करू, जे आहे ना तेच खाऊ म्हणून. तर आता जेवण वगैरे झालं आहे, आता आम्ही व्हिडिओ करणार आहोत एंड. आणि आता आईस्क्रीम आणलेली आहे भाऊच्या पप्पांनी. खूपच हॅप्पी आहेत दोघं आहे ना. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि चला भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.